हाय हॅलो नमस्कार, श्रद्धाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण श्रद्धाज किचनमध्ये पाहणार आहोत एक ढाबा स्टाईल रेसिपी किंवा हॉटेल स्टाईल रेसिपी, ती म्हणजे अंडा मसाला। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4-5 अंडी उकडून सोलून घेतलेत। ती छान आपल्याला 2 ते 3 चमचे तेलावर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आता काय होतं ना, ढाबा किंवा हॉटेलमध्ये बऱ्याचदा जी अंडी असतात ती उकडल्यानंतर फ्राय केली जातात आणि त्यानंतरच त्याची भाजी बनवली जाते। आता त्याच कढईमध्ये ते तेल वायाला जाऊ नये म्हणून आपण त्यातच थोडंसं आणखीन तेल वाढवले आणि त्यातच घातले जिरं, त्याचबरोबर खडे मसाले। खडे मसाल्यांमध्ये मी इथं 1 चक्री फूल, थोडीशी दालचिनी, 2-4 लवंग, 2-4 काळी मिरी घेतलेत आणि त्याचबरोबर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, तेही यात घातलेत। आता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। जवळपास 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला कांदा इथे खूप छान असा लालसर भाजला गेलाय। आता यात आपण घालणार आहोत छोटंसं वाटण। तर यामध्ये मी काय घेतले, कोथिंबीरीच्या काड्या, आलं आणि लसण, एक्स्ट्रा काहीही घेतलेलं नाहीये। तर हे सर्व छान आपल्याला कांद्यामध्ये एकजीव करून आपल्याला याचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे आपण कोथिंबीरीच्या काड्या का वापरल्यात, तर कोथिंबीरीच्या पाल्यामध्ये जेवढा फ्लेवर नसतो ना तेवढा त्याच्या काड्यांमध्ये असतो। हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये, त्यामुळे काय करतात गृहिणी की फक्त त्याची पाला घेतात त्या कोथिंबीरीचा आणि त्याच्या काड्या फेकून देतात। तर हे नाही करायचं। आपण केव्हाही मसाला वाटताना कोथिंबीरीच्या काड्याच वापरा तुम्ही। हे वापरल्यानंतर भाजी बनवून बघा, खूप छान भाजी तुमची होईल, टेस्टी होईल। आणि आता हे सर्व मिश्रण आपलं छान भाजलं गेले। आता यातच आपल्याला घालायचं आहे 2 मोठे टोमॅटो घेतलेत मी इथे, त्याची छान अशी प्युरी करून घेतली आहे मिक्सरला। तर ती आपल्याला यात घालायची आणि छान अशी एकजीव होईपर्यंत आणि टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत। म्हणजे काय होतं ना की टोमॅटोचा जर कच्चा वास नाही गेला ना तर भाजी थोडीशी आंबट लागते। आणि त्याचबरोबर इथे जर तुम्हाला पेस्ट नसेल टाकायची तर तुम्ही टोमॅटो अगदी खूप बारीक चिरून जरी घातला ना तरी चालणार आहे। आता आपला टोमॅटो भाजतोय तोपर्यंत इथे आपण मसाले एकत्र करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी दही घेतले, त्यातच घेतल्या 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरेपूड। आता हे सर्व मसाले आपण दह्यामध्ये अगोदरच एकजीव करणार आहोत, जेणेकरून आहे ना आपलं दही मसाल्यांमध्ये जेव्हा आपण तेलात टाकू त्यानंतर फुटणार नाही। आता इथे टोमॅटो आपला छान परतत आलाय। टोमॅटोचा वास, कच्चा वास जाईल आणि टोमॅटोला थोडंसं तेल सुटेल तोपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत। इथे जवळपास 4 ते 5 मिनटं मी इथं टोमॅटो भाजायला लागलीत मला। आता यात घालायचे आपल्याला 1 मोठा चमचा लाल तिखट। तर हे लाल तिखट याच्यासाठी की आपल्या भाजीला छान असा कलर येण्यासाठी। आपण मसाले तर घातलेच आहेत, पण कसं असतं ना तेलात जर घातलं ना तर थोडंसं तरी पण येते आणि आपली भाजी जरा थोडीशी चरचरीत पण होती। तर त्यामुळे ते मी 1 मोठा चमचा तिखट घातले। आता जर तुम्हाला जास्त तिखट बनवायची नसेल तर तुम्ही ते मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालणार आहे। आणि यातच घालायचे आपल्याला आपण तयार केलेले पेस्ट, म्हणजेच दही मसाले एकत्र केलेले, ते आपल्याला घालायचे आहेत आणि ते छान एकजीव करून घ्यायचे आपल्या मसाल्यांमध्ये। हेही छान आपल्याला 1-2-3 मिनिटांपर्यंत परतू द्यायचे। आपले मसाले छान परतले जातील आणि त्याला तेल सुटेल इतपत आपण मसाले भाजून घेणार आहोत। 1-2-3 मिनिटातच तुम्ही पाहू शकता आपले मसाले छान भाजले गेलेत आणि थोडंसं तेलही सुटले त्यांना। आता यातच घालायचे 2 मोठे चमचे टोमॅटो केचप। आता ढाबा स्टाईल बनवते म्हटल्यानंतर थोडंसं केचप आलंच पाहिजे। हॉटेल किंवा ढाब्यावर आपण जो अंडा मसाला खातो ना तर त्यामध्ये केचप वापरलेलं असतं, त्यामुळे आपल्याला ते थोडीशी भाजी आंबट गोड लागते। आता हे सर्व मिश्रण छान भाजलं की आपण यात घालणार आहोत अर्धा ते 1 कप पाणी घालायचे। आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला मसाला बनवायचा आहे तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचे। आता इथे मी जास्त मसाला बनवणार नाही आहे तर त्यामुळे मी इथे अर्धा कप पाणी वापरले। आता इथे ही छान आपण सर्व एकजीव केल्यानंतर ह्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि यातच घालायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यातच घालायचे आपल्याला आपण फ्राय केलेले अंडे। आणि 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली लो फ्लेमवर भाजी किती छान थोडंसं कट येईपर्यंत शिजलेली आहे।
तुम्हाला जर आणखीन कट हवा असेल म्हणजे तरी हवी असेल तर तुम्ही इथे तेलाचं प्रमाण वाढवू शकता. तर मग अशा प्रकारे तयार आहे इथे आपला ढाबा स्टाईल अंडा मसाला. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा. आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.